सर्वात श्रेष्ठ सत्ताधारी कोण? एकदा बादशहाने या जगात सर्वात श्रेष्ठधारी कोण असा प्रश्न दरबारात केला असता कुणी देव, कुणी सम्राट, तर कुणी पैसा अशी उत्तरे दिली. बिरबल मात्र म्हणाला, खाविंद, लहान मूल हेच या जगात सर्वात श्रेष्ठ सत्ताधारी असते. त्याच्यापुढे कुणाचेच काही चालत नाही. बिरबलाचे हे बोलणे बादशहाने हसण्यावारे नेले. दुसऱ्या दिवशी बिरबलाने एक धीट, गोंडस व देखणे असे लहान मूल दरबारात नेले आणि त्याला आपल्या शेजारी बसविले. ते बालक इकडे तिकडे बघू लागले असता त्याला बादशहाचे झगमगते सुवर्ण सिंहासन दिसले. त्याबरोबर रांगत रांगत ते तिकडे गेले. बादशहाने मोठ्या कौतुकाने त्याला आपल्या मांडीवर घेतले. पण त्यामुळे जराही न बिचकता ते मूल बादशहाची मिशी ओढू लागले व त्याला लाथा मारू लागले. ते पाहून बादशहा कौतुकाने म्हणाला, बिरबल, हे बालक आमची मिशी ओढते व आम्हाला लाथाकिरे मारू लागले. बिरबल मुद्दाम म्हणाला, खाविंद, आपल्यासारख्या शहनशहांची मिशी ओढणं व आपल्याला लाथा मारणं हे दोन मोठे गुन्हे त्याने केले असल्याने त्याला कडक शिक्षा द्या की. बादशाह म्हणाला, काय बोलतोस बिरबल? अरे, या बालकाला कोण शिक्षा देणार? याच्यापुढे कुणाचेच काही चालत नाही. यावर बिरबल म्हणाला, खाविंद, तर मग या जगात लहान मूल हेच सर्वात श्रेष्ठ सत्ताधारी आहे. असं जे मी काल तुम्हाला म्हणालो ते खरं आहे ना? बादशहाने उत्तर दिले, होय, कालचे तुझे म्हणणे मला आता तंतोतंत पटले.